Hello, dear students. Today we are talking about the regional industrial imbalance with special reference to Maharashtra and special economic zone of the last topic of the industrial economics. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या शेवटच्या टॉपिक मध्ये प्रादेशिक औद्योगिक असमतोल ज्यामध्ये विशेष करून आपण महाराष्ट्राचा अभ्यास करणार आहोत आणि त्याचबरोबर विशेष औद्योगिक क्षेत्र हे जे आहेत ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन असं म्हणतो ते याही विषय आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण रिजनल इंडस्ट्रियल इम्बॅलन्स की ज्यामध्ये आपण विशेष करून महाराष्ट्रावरती लक्ष यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये रिजनल इंडस्ट्रियल इम्बॅलन्स मध्ये जेव्हा मी असं म्हणतो की स्पेशल फोकस ऑन महाराष्ट्र, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र हा तुलनेने विकसित परंतु आर्थिकदृष्ट्या उदास असलेल्या जी मेन 5 राज्य आहेत, या 5 राज्यांचे अस्तित्व आणि त्यातील प्रत्येक राज्यामध्ये असणारा जो काही प्रादेशिक असंतुलन आहे, हे प्रादेशिक असंतुलन म्हणजेच असंतुलन म्हणून ओळखलं जातं, जे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं. तर प्रादेशिक औद्योगिक असंतुलनाचं एक कारण असं आहे, की काही क्षेत्रांकडे दुर्लक्ष दिलं जातं आणि काही क्षेत्रांना प्राधान्य दिलं जातं. मग दुर्लक्ष आणि प्राधान्य कोणत्या क्रमावरती? तर गुंतवणूक आणि विकास यांच्यासाठी केलेले राज्याने केलेले प्रयत्न. आता पहा 1 मे 1960 रोजी मराठी विलिनीकरण झालं आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मराठवाडा आणि विदर्भ या भाषा वेगवेगळ्या झाल्या. सध्या महाराष्ट्र राज्याच्या समव्येमध्ये 3 प्रदेशांचा म्हणजेच उर्वरित महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई असा एक भाग आहे. दुसरा विदर्भ आहे आणि तिसरा भाग महाराष्ट्रात होतो म्हणजे मराठवाडा. आता याचं जर तुम्ही संस्थात्मक संरचना जर बघितली महाराष्ट्राची आणि त्याचा औद्योगिक विकास, तर तुम्हाला असं लक्षात येईल की मुंबई हे ऐतिहासिकदृष्ट्या विकसित औद्योगिक केंद्र अस्तित्वात असल्यामुळे ते मजबूत करण्यासाठी औद्योगिक विकासाच्या बाबतीमध्ये प्रादेशिक असमता ही तीव्र आहे. महाराष्ट्रामध्ये 1974 मध्ये राज्य सरकार आणि औद्योगिक महाराष्ट्र विकास महामंडळ सिडको यांनी एक टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांची नेमणूक केली आणि महाराष्ट्रामध्ये औद्योगिक स्थापनाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. यामध्ये राज्य शासनास औद्योगिक प्रसार अशा एक 2 प्रमुख संस्था निर्माण केल्या आणि याच्यामध्ये विशेष करून एम-आय-डी-सीचं म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ असेल, की ज्याच्यामध्ये उद्योगांना सुरक्षित आणि जलद आणि शिस्तबद्ध अशा प्रकारे उद्योगांची स्थापना करता यावी, या उद्देशाने राज्यामध्ये एम-आय-डी-सीची वेगवेगळ्या भागामध्ये स्थापना करण्यात आली. तसंच एम-आय-डी-सीची स्थापना केल्यानंतर त्या ठिकाणी जे औद्योगिक क्षेत्र विकसित होणार आहेत, तर ते विकसित करण्यासाठी राज्याला ज्या आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा असतील, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये जमीन असेल, त्यानंतर उद्योगाला शेड असेल, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल आणि इतर सामान्य सुविधा, या सुविधा देखील एम-आय-डी-सीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये 1962 मध्ये पुरवण्यात आल्या. तसेच राज्यामध्ये इतर ज्या काही संस्था आहेत, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र महामंडळ असेल, या मंडळाच्या मार्फत राज्य औद्योगिक किंवा गुंतवणुकीची स्थापना करण्यात आली. ज्यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 1966 मध्ये राज्याने अविकसित क्षेत्रांवरती विशेष करून मुंबई महानगर प्रदेश असेल, पुणे महानगर प्रदेश असेल, हे दोन्ही प्रदेश त्यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर ठेवलेले आहेत. आणि जे उद्योजक आहेत, या उद्योजकांना जास्तीत जास्त संधी मिळाव्यात, सुविधा मिळाव्यात, सवलती मिळाव्यात, यासाठी राज्याच्या विकसनशील भागात अनेक प्रकारची औद्योगिक युनिट स्थापन करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला. आता याच्यामध्ये लघु उद्योगांच्या बाबतीमध्ये इतर राज्यस्तरीय देखील एजन्सी स्थापन करण्यात आल्या, ज्याच्यामध्ये स्थापन विकास महामंडळ असेल,
तसेच नोंदणीकृत जे छोटे उद्योग असतील, या छोटे उद्योगांसाठी कच्च्या मालाचं वितरण असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हातामध्ये घेऊन हे जो प्रादेशिक असमतोल आहे, तर हा प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी काही प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये मराठवाडा, विदर्भ, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, तर याच्यामध्ये या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने औद्योगिक विकासावरती लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांना उत्प्रेरक अशी भूमिका बजावण्यासाठी विविध राज्यांमधील ज्या काही क्रियाकलाप जे चालत असतात, यांचं सहकार्य देखील करणं तितकंच अपेक्षित आहे. म्हणजेच काय, की महाराष्ट्र राज्यामध्ये जे वेगवेगळे प्रदेश आहेत, तर त्या प्रदेशामध्ये कार्यस्तरीय महामंडळं आणि सरकारी संस्थांचा स्थापन करून या सर्व औद्योगिक विकास महामंडळांना औद्योगिक विकास करण्याच्या दृष्टीने काही सोयी-सुविधा पुरवणं हे तितकं क्रमप्राप्त होतं. मग आता महाराष्ट्र राज्यामध्ये जो कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तर या भागामध्ये तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये जितकी जास्त डेव्हलपमेंट आहे, तितकी इतर भागांमध्ये डेव्हलपमेंट नाही. तर याची काय कारणं आहे? तर हे जर इम्बॅलन्स असेल, तर हे बॅलन्स कसं करावं? तर ह्याच्यामध्ये काय तर आंतर जिल्ह्यामध्ये जी काही असमानता आहे, ती कमी करण्यासाठी जिल्ह्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे. त्याच्यामध्ये मागास जिल्हे वेगळे केले पाहिजेत आणि विकसित जिल्हे हे वेगळे केले पाहिजेत. जेणेकरून कोणत्या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त विकास करायचा आहे, ते ओळखून त्या भागाचा जलद गतीने विकास करण्यासाठी त्यांना अतिरिक्त निधी सरकारमार्फत दिला जाऊ शकतो. म्हणजे हा जो प्रादेशिक इम्बॅलन्स आहे, तो प्रादेशिक इम्बॅलन्स या ठिकाणी आपण कमी करू शकतो. दुसरं म्हणजे कोणत्या भागासाठी जास्त निधी आपल्याकडे उपलब्ध राहतोय, याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचं स्वॉट एनालिसिस केलं पाहिजे. त्या प्रत्येक जिल्ह्याचं व्हिजन डॉक्युमेंट पाहिलं पाहिजे आणि तो जिल्हा, त्या जिल्ह्यासाठी जेवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, तो जिल्हा त्या सर्वच्या सर्व निधीचा योग्य प्रकारे वापर करतोय किंवा नाही, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्टेट प्लॅनिंग कमिशन असेल, ज्याला आपण राज्य नियोजन मंडळ असेल, तर राज्य नियोजन मंडळाने 1992 पासून एक समिती नेमली होती, की ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मागास क्षेत्राचा विकास का होत नाही, याच्यासाठी समितीने 17 जिल्हे हे आयडेंटिफाय केले होते आणि त्यामधले 12 जिल्हे जे असे होते, की ते 12 जिल्ह्यांचा सामाजिक आर्थिक निर्देशांक वापरून ते जिल्हे मागासलेले आहेत. याच्यामध्ये विदर्भ जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर विदर्भामध्ये गडचिरोली, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, भंडारा, वर्धा तसंच मराठवाड्यामध्ये जालना, परभणी, उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड अशा प्रकारच्या जिल्ह्यांचा सर्व्हे हा त्यांनी केला होता. तसेच या समितीने या राज्यांच्या विकासासाठी जो निधी सुचवला होता, तर तो निधी जो सुचवला होता, तर तो जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या आधारावरती सुचवलेला होता. म्हणजे ज्या जिल्ह्याची लोकसंख्या ही जास्त होती, अशा जिल्ह्यांना जास्त निधी द्यावा. म्हणजे लोकसंख्येच्या आधारावरती निधीचं वाटप करावं, असं या समितीने सुचवलं होतं. म्हणजेच काय, की अशा प्रकारे जर राज्यामधले प्रादेशिक आपल्याला असमतोल दूर करायचे असतील, तर काही प्रमाणामध्ये सरकारने काही उपाययोजना केल्या पाहिजेत आणि काही उपाययोजनांच्या माध्यमातून सरकार विशेष करून महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे काही प्रादेशिक असमतोल आहे, ते दूर करण्यासाठी मदत करू शकतं. आता असं जरी असलं, तरी सुद्धा बऱ्याचदा काही राज्यांचे प्रादेशिक असमतोल दूर होऊ शकत नाहीत आणि त्याच्यासाठी सरकारने काही वेगळ्या योजना आखलेल्या आहेत आणि त्या वेगळ्या योजनांमध्ये एक योजना येते ती म्हणजे सेज, ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा मराठीमध्ये विशेष प्रादेशिक क्षेत्र असं ज्याला आपण म्हणतो. तर हे सेज म्हणजे नक्की काय? तर जर सेज तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला इतकंच सांगेन, की जर आपण वस्तूंचं उत्पादन किंवा सेवेचा पुरवठा करण्यासाठी अशा प्रकारचा एखादा प्रदेश आपण स्थापन करणं, ज्या प्रदेशामध्ये
तुम्ही कोणतीही वस्तू तयार करा. ती वस्तू तयार करण्यासाठी सरकारमार्फत त्या प्रदेशामध्ये जे उद्योगधंदे स्थापन झालेले आहेत, त्या उद्योगधंद्यांकडून कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारला जाणार नाही. म्हणजेच शुल्क विरहित प्रदेश म्हणजेच स्पेशल इकॉनॉमिक झोन होय. या प्रदेशामध्ये कायद्याने व्यापारी व्यवहारांसाठी शुल्क असेल किंवा कराची आकारणी ही परदेशी मुलूक म्हणून समजण्यात येते. म्हणजेच काय, की ते भारतातले बिझनेस नाही असं समजण्यात येतं आणि ह्या क्षेत्रातल्या उद्योगांना वस्तूंच्या उत्पादनासाठी किंवा सेवेचा पुरवठा करण्यासाठी विशेष करून स्थापन करण्यात आलेलं असतं. आता या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये या सर्व उद्योगधंद्यांना जे करमुक्त विभाग आहे, तर त्यामध्ये व्यापार असेल, त्यातला साधारण भार असेल, आयात-निर्यात शुल्क असेल, तर या दृष्टीने विशेष आर्थिक दर्जा त्यांना दिलेला असतो आणि परकीय भूप्रदेश हा त्यांना मानला जातो. म्हणजे ते उद्योगधंदे भारतातच स्थापन झालेले असतात. परंतु त्यांना ते उद्योगधंदे परदेशामध्ये स्थापन झालेत असं समजलं जातं आणि त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची शक्यतो कर आकारणी केली जात नाही. आता जर तुम्ही बघायला गेलं तर विशेष आर्थिक क्षेत्रांचा उगम हा अनेक देशांमध्ये झाला आहे. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये 1891 मध्ये मँचेस्टर येथे औद्योगिक पार्क नावाने पहिल्या स्पेशल इकॉनॉमिक झोनची सुरुवात झाली होती. त्यानंतर स्पेन असेल, आयर्लंड असेल, तैवान, अमेरिका असेल, चीन असेल, तर या देशांमध्ये देखील स्पेशल इकॉनॉमिक झोन हे अस्तित्वात आहे. आता हे विशेष आर्थिक क्षेत्र जे आहेत, तर याचे परिणाम काय आहेत? तर याचं मेन उद्दिष्ट जे होतं ते म्हणजे काय? तर निर्यातीमध्ये वृद्धी करणं आणि हे समजणारा भारत हा आशियातला पहिलाच देश आहे आणि म्हणून भारतामध्ये गुजरात राज्यातील कांडला येथे 1965 पासून एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन म्हणजे ई-पी-झेड हे कार्यरत होती. भारतात विशेष क्षेत्राची स्थापना होऊन देशाच्या निर्यातीमध्ये वाढ करणं हे मुख्य उद्दिष्ट सेझमागचं होतं. तसंच जर आपण परकीय एक्सपोर्ट करत असू, तर आपल्याला परकीय जी गंगाजळी आहे त्याच्यामध्ये आपली वाढ होईल. आपला आर्थिक विकास होईल आणि या उद्देशाने सरकारने 1997 ते 2000 या कालावधीमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीमध्ये सुधारणा करून सन 2000 मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनचा प्रस्ताव मांडला आणि 2005 मध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन हा एक कायदा तयार होऊन 10 फेब्रुवारी 2006 पासून स्पेशल इकॉनॉमिक झोनचा कायदा हा अस्तित्वात आला. आता भारतामध्ये हे स्पेशल इकॉनॉमिक झोन का स्थापन झाले? तर याची प्रमुख कारणं असं होतं, तर भारताला निर्यातीमध्ये वाढ करायची जी होती आणि ती वाढीमध्ये जे अडथळे येत होते, ते अडथळे दूर करण्यासाठी स्पेशल इकॉनॉमिक झोनची स्थापना झाली. त्यानंतर भारतामधल्या ज्या अपुऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा होत्या, तर यामुळे आपल्याला एक विशेष अशा प्रकारच्या प्रदेशाची स्थापना करणं गरजेचं होतं. तसेच बऱ्याचदा प्रशासकीय काही अडथळे आपल्यापुढे निर्माण होत होते. काही उद्योगधंद्यांना मर्यादित देशांतर्गत भांडवल असेल किंवा विदेशी भांडवलाला निर्बंध करण्यात आले होते. कामगार कायदे अतिशय आपल्याकडचे स्ट्रिक्ट होते आणि अनेक उद्योगांवरती मोठ्या प्रकारच्या कर्जाचा बोजा होता आणि म्हणून या विशेष आर्थिक क्षेत्रासाठीचं जे धोरण होतं किंवा त्याचे जे कायदे होते ते इतरांपेक्षा वेगळे करण्यात आले आणि त्यामुळे त्या क्षेत्रांना विशेष आर्थिक क्षेत्र असं म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्रांना विशेष आर्थिक धोरणांचा लाभ मिळावा म्हणून उद्योगासंबंधीचे नियम असतील किंवा कायदे असतील याच्यामध्ये लवचिकता ठेवण्यात आली. कायद्यानुसार सरकार असेल किंवा कुठलीही व्यक्ती स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे सेझमध्ये म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपला व्यवसाय सुरू करू शकतात आणि सेझ सुरू करणारा विकासक असेल किंवा प्रवर्तक असेल, याची संज्ञा ही कायद्यामध्ये दिलेली आहे. देशाच्या अंतर्गत जर तुम्ही सेझ सुरुवात करण्याची जबाबदारी खाजगी असेल किंवा सार्वजनिक असेल किंवा परदेशी संस्थांबरोबर औद्योगिक महामंडळावरती देखील सोपवलेली आहे. म्हणजे सेझमुळे गुंतवणुकीमध्ये वाढ होते. आपल्याकडे त्या पायाभूत सुविधांचा विकास होतो, रोजगाराची भरती होते आणि निर्यातीमध्ये देखील वृद्धी होते. असे प्रमुख 4 फायदे हे आपल्याला सेजच्या माध्यमातून होताना दिसतायत. आता हा जो सेज आहे, तर याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं? तर देशामधल्या स्थानिक आणि परकीय गुंतवणुकीला आकर्षक करणं. म्हणजेच जर भारतामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये येऊन व्यवसाय करू शकता. मग त्या फॉरेनच्या कंपनी असतील किंवा आपल्या देशातल्या कंपनी असतील. मग यांना अट्रॅक्ट करण्यासाठी हे स्पेशल इकॉनॉमिक झोन आपल्याकडे आणले गेले. कारण की जे उद्योगधंदे स्पेशल इकॉनॉमिक झोन्समध्ये काम करणार आहेत, यांना जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी प्रमोशन केलं जात होतं.
तसंच देशांतर्गत आपल्याकडे जे काही कामगारांचा प्रश्न आहे, तर त्यांना रोजगार निर्माण करण्याच्या हेतूने देखील सेसचं मुख्य उद्दिष्ट होतं. तसंच पायाभूत सुविधांचा विकास करणं असेल किंवा परकीय चलनाची प्राप्ती किंवा त्याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असणारी वाढ असेल आणि आपला जो प्रादेशिक इम्बॅलन्स होता म्हणजेच रिजनल इम्बॅलन्स होता, तो देखील कमी करण्यासाठी सेसची स्थापना करण्यात आली होती. मग आता या सेसची काही वैशिष्ट्ये देखील आहेत बघा. वैशिष्ट्य म्हणजे काय? तर किमान कमीत कमी कायदे आणि कमीत कमी बंधनं हे विशेष आर्थिक क्षेत्राच्या अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास करणाऱ्या उद्योगांना, जे उद्योग स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये स्थापन होतील, अशा उद्योगांना पहिल्या 5 वर्षात जे काही ते नफा कमवतील, त्या नफ्याला 100% इन्कम टॅक्समधून सवलत देण्यात आली होती. तसेच तिथून पुढच्या 5 वर्षानंतर जो नफा मिळवताल त्याच्यावरती फक्त 50% तुम्हाला प्रॉफिटवरती टॅक्स द्यावा लागेल. हे सेसचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं गेलं होतं. तसेच सेजमध्ये कुठलाही व्यवसाय विकसित करून त्याची देखभाल करण्यासाठी म्हणजे तुम्ही जो काही खरेदी करण्यात आलेल्या कुठल्याही वस्तूवरती कुठल्याही प्रकारचा कर लावला जात नव्हता. परकीय मुलूक अशा प्रकारचा एक दर्जा त्याला देण्यात आला होता. केंद्र असेल, राज्य सरकार असेल, त्यांच्या इतर काही सर्व प्रकारच्या परवानगी ह्या एक खिडकी योजनेद्वारे म्हणजेच एकाच विंडोमधून तुम्हाला या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळतील. तसेच जी-एस-टीचा फायदा असेल किंवा डिव्हिडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स असेल, तर अशा सर्व प्रकारच्या राज्य सरकारचे जे काही टॅक्सेस बिझनेसवरती इम्पोज केले जातात, तर यातून पूर्णपणे स्पेसमध्ये काम करणाऱ्या उद्योगांना ही सूट देण्यात आली होती आणि एका वर्षात ज्यांचं 500 दशलक्ष डॉलर्सच्या पेक्षा जास्त हे त्यांना जर बाहेरून कर्ज घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी देखील कुठल्याही प्रकारच्या मुदतीचं बंधन त्यांनी ठेवलं नव्हतं आणि जर परकीय गुंतवणूक करणार असाल, म्हणजे परकीय देशातील उद्योजक जर या ठिकाणी गुंतवणूक करणार असतील, तर त्यांच्या बाबतीमध्ये लिबरलायझेशनची पॉलिसी या ठिकाणी घेतली होती आणि यामध्ये प्राधान्यक्रमाने पाणी असेल, वीज पुरवठा असेल, जमिनीचे पुनर्वसन असेल किंवा बिगर प्रक्रिया क्षेत्रांसाठी जमिनीचा वापर असेल, तर अशा प्रकारची वैशिष्ट्ये ही स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आपल्याला दिसून येतात. जर एडव्हांटेजेसचा विचार केला तर सेजचा काय खरा फायदा आहे आपल्याला? तर सेजचा खरा जो फायदा आहे तो म्हणजे काय? तर या ठिकाणी सेल्समध्ये व्यवसाय करत असताना पहिल्या 5 वर्षामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 100% एक्झम्पशन आणि तिथून पुढच्या 5 वर्षामध्ये जो काही प्रॉफिट आपण कमावणार आहे त्याच्या 50% एक्झम्पशन व्यावसायिकाला मिळणार होतं. दुसरं म्हणजे काय तर जर एखाद्या व्यवसायाला स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये लॉस झाला तर तो लॉस त्याला पुढील वर्षापर्यंत कॅरी फॉरवर्ड करता येतो. त्याच प्रकारे जर तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचं असेल तर इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी तुम्हाला सेपरेट लायसन्सची त्या ठिकाणी गरज असणार नाही. त्यानंतर जर तुम्हाला स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये कुठल्याही प्रकारचं गुड्स इम्पोर्ट करायचं असेल किंवा तुम्हाला बिझनेस सेटअप करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला इम्पोर्ट ड्युटी जी होती, ती इम्पोर्ट ड्युटी पूर्णपणे फ्री करून टाकली होती. म्हणजे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा चार्ज लावला जाणार नव्हता. त्यानंतर जो काही गुड्स तुम्ही इम्पोर्ट करताय बाहेरून किंवा लोकलमधून, तर त्या मालावरती देखील कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस तुम्हाला पहिल्या 5 वर्षापर्यंत लावले जाणार नव्हते. तसेच सरकारचं जे काही सेंट्रल एक्साईज होता, तर ते सेंट्रल एक्साईजमधून देखील जर तुम्ही भांडवली वस्तूंची आयात करत असाल किंवा त्या वस्तू घेत असाल किंवा रॉ मटेरियल घेत असाल किंवा कन्झ्युमेबल स्पेअर पार्ट तुम्ही घेत असाल, तर याच्यामधूनही तुम्हाला एक्झम्पशन करण्यात आलं होतं. तसंच सेंट्रल सेल्स टॅक्स किंवा जी असेल आताच्या काळामध्ये, तर हे देखील कर तुम्हाला देण्यासाठी बंधनकारक नव्हतं. म्हणजे हे देखील टॅक्समधून एक्झाम करण्यात आले होते. तसंच सर्व्हिस टॅक्स सुद्धा देण्याची गरज नव्हती. तर अशा प्रकारचे अनेक एडव्हांटेजेस आपल्याला स्विचच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेले दिसून येतात. म्हणजेच काय, की प्रादेशिक असमतोल जरी भारतामध्ये असला किंवा महाराष्ट्रामध्ये जरी असला, तरी ह्या प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी आपल्या राज्य सरकारने वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा केंद्र सरकारचे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या काही उपाययोजना केलेल्या आहेत. आणि त्या उपाययोजनेचं फलित म्हणजेच एक स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा याची एक पॉलिसी आहे. त्या पॉलिसीचा वापर करून आपण औद्योगिक असमतोलता जी आहे, त्या औद्योगिक असमतोलता कमी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आज या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपत आहे. जर तुम्हाला या चॅप्टर विषयी कुठल्याही प्रकारची काही शंका तुमच्या मनामध्ये असेल किंवा प्रश्न असेल, तर आपण कृपया कमेंट करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट नोंदवा, जेणेकरून आपल्याला उत्तर देण्यासाठी मला संधी मिळेल आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ शांतपणे ऐकला त्याबद्दल धन्यवाद.